ज्या देवानं सृष्टी, निसर्ग, आकाश, समुद्र व समुद्रातील अवघे निर्माण केले, त्या एकमेव जिवंत देवाच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. 10वं तत्व आहे, तारणाचा अनुभव ह्या तत्वाचं नाव आहे. आणि ह्या तत्वाच्या मध्ये आपण पदार्पण केलेलं असताना ह्या अभ्यासक्रमामध्ये देवाने आपल्याला सातत्यानं मदत केलेली आहे. आणि म्हणून माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की आजचा जो विषय आहे तो विषय आपल्या सर्वांसाठी अत्यंत गरजेचा आहे, महत्वाचा आहे. आणि हा विषय हाताळत असताना बोलणारे आणि ऐकणारे सर्वांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभावं असं आपण सर्वांनीच प्रार्थना करूया. तर जो विषय आपण हाताळणार आहोत तो विषय समजून घेण्यासाठी, तो ग्रहण करण्यासाठी, व्यवस्थित त्याचं विश्लेषण होण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्याला मार्गदर्शन मिळेल. डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो की तुम्ही आम्हाला सातत्यानं तुमचं वचन ऐकण्याकरिता, त्यानुसार चालण्याकरिता संधी देत आहात. आणि आम्हाला माहीत आहे की ही संधी जास्त काळ टिकणार नाही. आणि म्हणून आज या क्षणाला आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत. विनंती करत आहोत की आमचं अंतःकरण जे आहे ते तुम्ही पडताळून पहा. आमच्या अंतःकरणामध्ये कोणतं पाप, कोणती दुष्टाई नसावी. आणि जर असेल तर विनंती करत आहोत की दयनीय कृपेने आम्हाला क्षमा करा. आम्हाला तुमचं पवित्र मन हवं आहे. आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण असं करा, जेणेकरून जो बोध आम्ही घेणार आहोत, आजचा जो विषय आहे, आजचा जो अभ्यासक्रम आहे, तो समजण्यासाठी थोडा अवघड जरी असला तर अशक्य नाही. आणि म्हणून आम्ही सर्वांनी लीन नम्र अंतकरण तुमच्या वचनावरती आधारित पवित्र आत्मेच्या छत्रछायेखाली आजचा हा विषय शिकावा आणि ग्रहण करावा असं होऊ दे. म्हणून विनंती करत आहोत. इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. कृपा करून आम्हाला सहाय्य मदत करा. प्रार्थना करत आहोत पुन्हा एक वार, जे वचन आम्ही शिकत आहोत ते वचन आशीर्वादित करा. त्याच्याद्वारे आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येऊ दे. पुन्हा एक वार तुमचा आवाज आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आपण देवाच्या वचनातून काल पापाचा स्वभाव काय आहे याच्याविषयी शिकलो. आणि कालचा जो संदेश आहे तो आजच्या संदेशाचा पाया आहे. आणि म्हणून काल ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी 2 मिनिटांमध्ये आपण त्याची उजळणी करूया आणि मग आजच्या विषयाकडे जाऊया. काल आपण हे शिकलो की मनुष्य ज्यावेळेस घडवला गेला, आदाम आणि हवा यांची निर्मिती ज्यावेळेस झाली, त्यावेळेस त्यांना पवित्र स्वभाव, पवित्र चारित्र्य आणि पवित्र मन हे मिळालं. आणि त्या सर्व गोष्टी देवाकडून आल्या होत्या. देवाचे विचार, देवाच्या भावना, देवाच्या सर्व गोष्टी आदाम आणि हवा यांना देण्यात आल्या. नैसर्गिकरित्या ज्यावेळेस आपण स्वभावाचा विचार करतो, नैसर्गिकरित्या आदाम आणि हवा त्यांची ओढ, त्यांचा कल जो आहे तो पवित्रतेकडे होता, चांगल्या गोष्टीकडे होता. त्याला म्हणायचं स्वभाव. नैसर्गिकरित्या मनुष्य कसा, त्याचं चारित्र्य जे होतं म्हणजे विचार आणि भावना, त्या दोन्ही देवापासून होत्या. पण विचार जो होता तो भावनांवरती नियंत्रण ठेवायचा.
अशातला भाग नव्हता की भावना त्यावेळेस पापी होत्या किंवा दुष्ट होत्या. सर्व गोष्टी पवित्र. पण देवानंच ती योजना केली होती की विचार म्हणजे जसा मेंदू आपल्या पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतो, तसंच विचारांनी भावना आणि इच्छा आणि आपले जे तीव्र इच्छा आहे त्या सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवावं. आणि मन देखील पवित्र होतं. पण ज्यावेळेस आदामन हवेनं निर्णय घेतला, त्याच्याविषयी आपण शिकलो, पाप जर करायचं असेल तर निर्णय घ्यावा लागतो. पवित्रता जर बाळगायची असेल किंवा पवित्रता निवडायची असेल तर निर्णय घ्यावा लागतो. आदाम आणि हवेनं ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी विचारामध्ये निर्णय घेतला की आम्ही ज्या गोष्टी आम्हाला सैतान सांगत आहे त्या गोष्टी आम्ही त्याचं अनुकरण करणार आहोत, हा ठामपणे निर्णय घेतला. आणि ते निर्णय घेतल्यामुळं त्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र पापी झालं. म्हणजे काय की विचार जो देवाने त्यांना दिला होता त्या विचारावरती भावनेनं प्रभाव टाकला. म्हणजे हवेनं ज्या गोष्टी तिला पाहायला मिळाल्या, पाहण्याद्वारे जे फळ खाऊ नको असं सांगितलं होतं ते फळ दिसण्यास चांगलं आहे, बुद्धी देण्यास इष्ट आहे, म्हणजे पाहण्याद्वारे तिनं देवाने दिलेल्या विचारावरती प्रभुत्व केलं. आणि म्हणून भावना ज्या आहेत, खालील शक्ती जी आहे ती वरील शक्तीवरती तिनं काय केलेलं आहे, प्रभाव टाकलेला आहे. म्हणून त्यांचं चारित्र्य जे आहे ते पापी झालं, मन देखील पापी झालं. चारित्र्य वेगळं आणि स्वभाव वेगळा. आता देवाच्या वचनामध्ये आपण काल असं पाहिलं की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण पापी म्हणायचं तर त्यानं स्वैराचार केला पाहिजे. पहिले योहान याचा 3 अध्याय 4 वचनामध्ये लिहिले, जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण की पाप स्वैराचार आहे. म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीनं पाप जाणून बुजून केलं पाहिजे, तर त्याला आपण पापी म्हणू शकतो. काल आपण शिकलो. मुद्दा नंबर 2, याकोबाचा 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये आपण असं पाहत आहोत, चांगले कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. म्हणजे चांगलं जे आहे ते कळलं पाहिजे, वाईट काय आहे ते कळलं पाहिजे. देवाचं वचन म्हणतं की ह्या पातळीपर्यंत त्या गोष्टी स्पष्टपणे कळल्या पाहिजेत की त्यानंतर त्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी सोपं गेलं पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला पाप करायचं तर ते पाप त्याला करायचं हे कळलं पाहिजे. चुकीचं आहे ते, हा माहित आहे चुकीचं आहे, तरी देखील मी ते करत आहे हे त्या पातळी पण कळलं तर तो निर्णय घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 3रा मुद्दा म्हणजे रोमकरासपत्र्याचा 14 अध्याय 23 वचन. तिथं लिहिलंय की जो शंका घेऊन खातो तो विश्वासाने खात नाही, म्हणून तो दोषी ठरतो. म्हणजे शंका कशावरती, देवावरती शंका घेऊन जर एखादा व्यक्ती खात असेल किंवा एखादी गोष्ट करत असेल, एखादी गोष्ट पाहत असेल, एखादं कृत्य करत असेल, देवावरती विश्वास न ठेवता, देवावरती विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या वचनावरती विश्वास ठेवणं. कारण की देवाच्या वचनामध्ये आपण काल पाहिलं, रोमकारासपत्र 10 अध्याय 17 वचन, की विश्वास वार्तेने येतो आणि वार्ता देवाच्या वचनातून येते. म्हणजे विश्वास जो आहे तो देवाच्या वचनातून येतो. जेवढं तुमच्याकडे देवाचं वचन जास्त तेवढा विश्वास जास्त, कारण की विश्वास कुठून येतो, देवाच्या वचनातून येतो. म्हणून जर विश्वास नाही तर त्याचा अर्थ आपण देवाच्या वचनावरती शंका घेतो. आणि देवाचं वचन म्हणतं की जे काही विश्वासाने नाही, म्हणजे जे काय देवाच्या वचनानुसार नाही ते पाप आहे. आता पाप करण्यासाठी ह्या तिन्ही 4 गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर. मग असं जर आहे तर मला अजूनपर्यंत हे कळालेलं नाही की लोक आपण सर्व जन्माचेच पापी आहोत असं का म्हणतात.
जन्माचाच पापी असं आपण का म्हणतो, किंवा जन्मताच मी पापी आहे असं लोक का समजतात? जेव्हा की पहिले योहानेचा 3 अध्याय 4 वचन कालच आपण वाचलं, ज्या ठिकाणी लिहिलंय की जो स्वैराचार करतो तो पाप करतो. आता मला हा प्रश्न आहे की ते गर्भ जे आईच्या उदरामध्ये तयार होत आहे, ते गर्भ त्याला स्वैराचार करायला कसं जमतं? तो गर्भ जो वाढत आहे आईच्या उदरामध्ये, तो गर्भ स्वैराचार कसं करतो? देवाने दिलेली व्यवस्था आहे त्याच्या विरोधात निर्णय कसा घेतो तो गर्भ, हा प्रश्न आहे. मुद्दा नंबर 2, याकोब 4:17, चांगले कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. आता तो गर्भ जो आईच्या उदरामध्ये वाढत आहे, त्या गर्भाला चांगलं आणि वाईट कळतं का? आणि जर कळत नाही, कुठल्या पातळीपर्यंत निर्णय घेण्यात पण त्या गर्भाला चांगलं काय आणि वाईट काय कळतं का? आणि जर कळत नाही तर त्या गर्भाने निर्णय घेतला का? आणि जर निर्णय घेतलेला नाही तर तो गर्भ पापी कसा झाला? आता लोक म्हणतील जन्माचाच, म्हणजे गर्भ त्याची वाढ होते, मग आई त्या लेकराला जन्म देते आणि जन्माच्या वेळेस ते लेकरू पापी होतं. आता जन्माच्या वेळेसचा विचार करूया. लेकरू जन्मलं की ते पापी होतं असं लोक म्हणतात. बरं ठीक आहे, त्याप्रमाणे जाऊया. मग जन्मताच त्या लेकराला, ते लेकरू जे आहे ते स्वैराचार कसं करतं? कारण की पाप करायचं तर स्वैराचार झालाच पाहिजे. आदाम आणि हव्वेनं स्वैराचार केला म्हणून त्यांना पापी ठरवण्यात आलं. चांगलं काय त्यांना माहित होतं, निर्णय घेण्यात त्यांना माहिती होतं. बरोबर काय चूक काय हे त्यांना स्पष्टपणे माहित होतं. त्याच्या पलीकडं माहिती करून घ्यायची त्यांना गरज नव्हती. निर्णय घेण्यात त्यांना कळालं होतं. म्हणून ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस त्यांचं पाप त्यांनी पाप केलं. मग नवीन जन्मलेलं बाळ आहे, त्या बाळाला ज्ञान म्हणजे बरं काय वाईट काय किती कळतं, आणि ते जन्मलेलं बाळ निर्णय घेण्यात पण जाणतं का, आणि ते निर्णय घेतं का, आणि त्याच्यानंतर ते पापी होतं का? म्हणून म्हटलं आजचा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि सगळ्यासाठी गरजेचा आहे. वर्षानुवर्ष आपण हेच ऐकत आलो, वर्षानुवर्ष आपल्याला बहुतेक हेच शिकवलं गेलेलं आहे की आपण जन्माचेच पापी आहोत. म्हणून मी वचन तुमच्यासमोर मांडणार आहे, आणि ते वचनाचा अर्थ काय, का लोक जन्माचाच पापी असं समज त्यांच्यामध्ये आहे, हे देखील आपण स्पष्ट करणार आहोत. आज थोडा वेळ झाला आजच्या प्रभात भक्तीला, तर कृपा करून, आत्ताच क्षमा मागत आहे, कृपा करून माझ्या संगती थोडा धीर धरा. देवाचं वचन म्हणतं की जर पाप करायचं तर विश्वासघात झाला पाहिजे, म्हणजे शंका घेतली पाहिजे, म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनाच्या विरोधात गेलं पाहिजे. कारण की रोमकारासपत्रेचा 14 अध्याय 23 वचन म्हणतं की जो शंका करून खातो, म्हणजे जो विश्वासाने नाही, त्याला पाप म्हणतात. मग ते जन्मलेलं बाळ, त्या लेकराला विश्वासाची किती माहिती असते? ते लेकरू शंका घेऊन आईचं दूध पितं का, किंवा जेवण जेवतं का? आणि जर ते लेकरू शंका घेत नाही किंवा विश्वास देवाच्या विश्वासाच्या विरोधात, वचनाच्या विरोधात जात नाही, तर ते लेकरू पापी कसं होतं? मी एक वचन नाही, मी पहिले योहानेचा 3 अध्याय 4 वचन, मुद्दा नंबर 1, दुसरं वचन याकोब याचा 4 अध्याय 17 वचन, तिसरं वचन रोमकारासपत्रेचा 14 अध्याय 23 वचन, 3 वचन तुमच्या समोर मांडलेली आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये हेच शिकलेलो आहे, जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आपण पापी ठरवू शकत नाही. आता आदाम आणि हवेसाठी जो नियम होता की त्यांनी निर्णय घ्यायचा
आणि मगच ते पापी होतील. म्हणजे हे 3 वचनं जे आहेत त्या 3 वचनाच्या पट्टीत पाप पाहायचं. म्हणून आपण पापाचा स्वभाव याच्यासाठी 1 दिवस दिला. काल 1 दिवस एक प्रभात भक्ती पूर्णपणे पापाचा स्वभाव जाणून घेण्यासाठी केली. का? कारण की त्याचा उपयोग आज आपल्याला होणार होता. आणि म्हणून ज्यावेळेस आदामन हवेनं निर्णय घेतला त्यावेळेस आदामन हवेनं ह्या 3 गोष्टींमध्ये निर्णय घेतला, म्हणून ते पापी ठरले. जर आदामन हवेसाठी तोच नियम आहे तर तोच नियम कायनान हाबेलसाठी पण आहे. आदामन हवेसाठी वेगळा नियम आणि कायनान हाबेलसाठी वेगळा नियम आणि मोशेसाठी वेगळा नियम आणि तुमच्या माझ्यासाठी वेगळा नियम असं देव करत नाही. अट जी आहे ती अट एकच आहे. मानव मग तो पापाच्या अगोदर असो अथवा पापाच्या नंतर असो, अट सर्वांसाठी एकच आहे. तर आता आपण देवाच्या वचनातून पाहूया की कोणकोणती अशी वचनं आहेत. ते वचनं आपल्याला असं वाटतं की ते वचन आपल्याला असं सांगतं की आपण जन्माचेच पापी आहोत, जेव्हा त्या वचनाचा अर्थ वेगळाच आहे. कारण की देवाच्या शब्दामध्ये, देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये असे काही वचन आहेत जसं आपल्याला वाटतं पण तसं ते नाही. आणि म्हणून आज आपण देवाच्या वचनाकडं सखोल अभ्यास करून फक्त एकच वचन न उचलता, जर एखादा विषय मांडायचा तर त्याला 3-4 वचनांचा आधार घ्यावा लागतो. एकच वचनावरती आपण पूर्ण तत्व मांडू शकत नाही. म्हणून पुन्हा एक वर आपण प्रार्थना करूया आणि पुढे जाऊया. जिवंत परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो की इथपर्यंतची जी तुम्ही दिलेली संधी आहे त्या संधीचा आम्ही वापर केलेला आहे. प्रार्थना विनंती करत आहोत की गहन आणि गूढ गोष्टी शिकत असताना पवित्र आत्म्यानं आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं. पुन्हा एक वार स्पष्ट विचार मांडण्यासाठी तुम्ही मला सहाय्य मदत करा. क्रूसाच्या पाठीमागं तुम्ही मला लपवा आणि ख्रिस्त फक्त प्रगट झाला आणि व्हावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. प्रार्थना करत आहोत की आजचे वचन तुम्ही आशीर्वादित करा. समजण्यासाठी ज्ञान, बुद्धी, चातुर्य आणि आध्यात्मिक वाढ आमची होऊ दे. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे आम्ही मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. कोणकोणती अशी वचनं आहेत जी वचनं आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला असं सांगतायत की आपण जन्माचेच पापी आहोत? आपण विशेष करून स्तोत्रसंहिता याचा 51वा अध्याय याच्याकडे जाऊया. स्तोत्रसंहिता याचा 51वा अध्याय आणि विशेष करून आपण 5वं वचन वाचूया. पण स्तोत्रसंहिता 1 पासून सुरू करूया. देवाचं वचन म्हणतं, हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पूर्णपणे खोडून टाक. माझ्या अपराधापासून मला पूर्णपणे धुवून टाक आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर. कारण मी आपले अपराध कबूल करतो आणि माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने हे दुष्कृत्य मी केले आहे. म्हणून तू न्याय करशील तेव्हा निस्पृह ठरशील. 5वं वचन, पहा, पापातच मी घडलो गेलो आणि पापातच माझ्या आईने माझे गर्भधारण केले. आता हे वचन जे आहे, हे वचन जरी आपल्याला वाटत असलं की हे वचन आपल्याला हे सांगतं की आपण जन्माचेच पापी आहोत, तर ह्या वचनाचं विश्लेषण जर करायचं तर हे वचन आपल्याला हे सांगत आहे की ज्या वातावरणामध्ये दावीद जो आहे त्याचा जन्म झाला, कारण की दावीदानं हे पत्र लिहिलेलं आहे किंवा हे स्तोत्र लिहिलेलं आहे, त्यावेळेस दावीद म्हणतो की पापी वातावरणामध्ये माझा जन्म झाला. त्याचा अर्थ असा नाही की दावीद जन्माचाच पापी आहे. का?
कारण की जर हे वचन जन्माचाच दावीद पापी आहे हे म्हणतं, तर पहिले योहान 3:4 काय म्हणतं? निर्णय घेतला पाहिजे. मग दाविदानं जन्मताच निर्णय घेतला का? याकूब 4:17 मध्ये लिहिलंय की कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. मग दाविदाला किती जन्मताच पवित्रता आणि पापी ह्या गोष्टी किती माहित होता की त्यानं त्यावेळेसच निर्णय घेतला. आणि रोमकारासपत्र 14:23 मध्ये लिहिले की जो विश्वासाने गोष्टी करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. मग दाविदाला जन्मताच विश्वास होता का? म्हणून म्हटलं की हे वचन स्तोत्रसंहिता 51 आणि विशेष करून 5वं वचन जे आहे ते आपल्याला एवढंच सांगतं की पापी वातावरणामध्ये, इथं जरी शब्द वापरला असला की पातकातच माझ्या आईने माझे गर्भधारण केले, पातकातच म्हणजे पापी वातावरणामध्ये. आपण म्हणतो ना की ह्या व्यक्तीचा जन्म दवाखान्यात झाला, दवाखान्यात म्हणजे त्या वातावरणामध्ये झाला. घरात ह्या व्यक्तीचा जन्म झाला म्हणजे घरातल्या वातावरणामध्ये, वातावरण आजूबाजूच्या गोष्टी त्याच्यामध्ये जन्म झाला. आणि जर आपण येशू ख्रिस्ताचा जन्म गायच्या गोठ्यामध्ये झाला असं म्हणतो तर ते वातावरण आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी वातावरणाचा उल्लेख आहे. म्हणजे थोडक्यात जे आजूबाजूला परिस्थिती होती त्याच्यामध्ये दाविदाचा जन्म झाला असं ह्या ठिकाणी लिहायचं आहे, असं ह्या ठिकाणचा वचनाचा अर्थ आहे. म्हणून ते वचन जर समजून घ्यायचं तर आपल्याला बाकीच्या वचनाचा आधार घ्यावा लागतो. कारण की जन्मताच दावीद पापी होऊ शकत नाही का? कारण की पहिले योहान 3:4 प्रमाणे निर्णय घेतला पाहिजे ना. आदमान हवेने निर्णय घेतला, कायनान हवेने निर्णय घेतला. म्हणून जे वचन आहे तो संदर्भ बघायचा. संदर्भ काय आहे ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं की ते वचन आपल्याला काय सांगतं. मला माहित आहे की खूप वेळेस आपण ह्याचा उल्लेख केला असेल पाठीमागच्या काळामध्ये की आपण जन्मताच पापी आहोत. पण मग जन्मताच पापी आहोत तर मग पहिले योहान 3:4 ते तत्व किंवा तो विचार किंवा ते वचन काय म्हणतं? मग जर आपल्याला याकूब 4:17 प्रमाणे जायचं तर मग आपण जन्माचेच पापी झालो कसं काय? कळलं पाहिजे ना निर्णय घेण्यात. मग निर्णय घेतल्यानंतर मग आपण पापी. मग ह्या नवीन जन्मलेल्या बाळाला कितपत कळतं? निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते का? शंका घेऊन ते लेकरू खातं का काय? एखादी गोष्ट करतं का काय? आणखीन एक 2-3 वचन आहेत जे वचन लोक वापरतात आणि म्हणतात की आपण जन्माचेच पापी आहोत. रोमकारासपत्र याचा 5वा अध्याय, रोमकारासपत्र याचा 5वा अध्याय. हे वचन जे आहेत हे वचन आपण त्यांचा संदर्भ जाणून घेतला तर मग ते आपल्यासाठी फार फायदेशीर ठरेल. रोमकारासपत्रेचा 5वा अध्याय आणि विशेष करून 16व्या वचनापासून आपण वाचूया. रोमकारासपत्रेचा 5वा अध्याय 16व्या वचनापासून पुढं. पाप केलेल्या एकाच इसमाच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्या न्यायाचा परिणाम आज्ञादंड तो एकावरून झाला, पण ज्या कृपादानाचा परिणाम नीतिमान ठरवले जाणे असे आहे ते पुष्कळ अपराधांवरून झाले. आता पुढं जात असताना एक विचार आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. एक विचार असा आहे आणि तो महत्वाचा विचार आहे की ज्या वेळेस आदामन हवेनं पाप केलं त्या पापाचा परिणाम जो आहे तो परिणाम सर्व मानव जातीवरती आला. तो भाग वेगळा, परिणाम पापाचा वेगळा. पण सगळेच आदामानं पाप केलं म्हणून सगळेच पापी झाले असं नाही. परत एकदा, आदामानं पाप केलं आणि ते पाप देवानं त्या आदामावरून काढून किंवा तेच पाप त्याच्या लेकरावरती म्हणजे कायन आणि हाबेलावरती तेच पाप लादलं नाही आणि कायन आणि हाबेल आदामाच्या पापामुळे पापी झाला नाही. आदाम आणि हवेच्या पापामुळे फक्त त्या पापाचे परिणाम मानव जातीवरती आले, ते पाप मानव जातीवरती आलं नाही. दोन्हीमध्ये फरक आहे. त्याच गोष्टी आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आता उदाहरण,
ज्यावेळेस आदम आणि हवेनं पाप केलं तर त्या पापाचे परिणाम काय? भूमी शापित झाली, हा परिणाम झाला. मनुष्याचा स्वभाव जो आहे तो पापी झाला. म्हणजे थोडक्यात काय, त्यांचा कल जो पवित्रतेकडे होता, चांगल्या गोष्टीकडे होता, आता पापाच्या नंतर त्यांचा कल नैसर्गिकरित्या त्यांना पाप आवडायला लागलं, त्यांना दुष्टाई आवडायला लागली. हा परिणाम आहे पापाचा. पापाचा परिणाम वेगळा आणि पाप वेगळं. देवाने मानवाने ज्यावेळेस पाप केलं त्याचा परिणाम मानवतेवरती आणला, किंवा पापाचा परिणाम मानवतेवरती पडला. पाप स्थलांतरित झालेलं नाही. पाप स्थलांतरित झालेलं नाही. म्हणून जर चरित्र पापी व्हायचं तर निर्णय घ्यावा लागतो. पण स्वभाव जो आहे तो स्वभाव आदामापासून जितके लेकरं जन्माला आले तितक्या सगळ्या लेकरांना पापी स्वभाव मिळाला. तो पापाचा परिणाम झाला. पापाचा परिणाम काय आहे की तो स्वभाव जो आहे, जो आदामाला पापाच्या नंतर मिळाला, पापी स्वभाव जो आहे तो स्वभाव सगळ्यांमध्ये आला. तो परिणाम आहे पापाचा. पण त्यांचं चारित्र्य जे आहे प्रत्येक व्यक्तीचं, काय ना, नाबेल असू दे, मोशे असू दे, आब्राम असू दे, मग पाऊल असू दे, तुम्ही आणि मी असा कोणी असू दे, चरित्र जे आहे ते चरित्र पापी कधी होतं? ज्या वेळेस आपण पहिले योहान 3:4 प्रमाणे निर्णय घेतो. म्हणजे निर्णय घेतला पाहिजे. याकूब 4:17 प्रमाणे कळलं पाहिजे. मग रोमकारास पत्र 14 अध्याय 23 वचनापर्यंत आपण निर्णय घेऊन देवाच्या शब्दाच्या विरोधात गेलं तर मग चरित्र जे आहे ते पापी होतं. तोपर्यंत चरित्र पापी होत नाही, तोपर्यंत आपण पापी होत नाही. स्वभाव पापी म्हणून मनुष्य पापी हे चुकीचं आहे. म्हणून म्हटलं, आपण खूप वेळ ह्याच्याविषयी शिकलो की स्वभाव वेगळा आणि चरित्र वेगळं. जोपर्यंत चरित्र पापी होत नाही तोपर्यंत स्वभाव पापी, म्हणजे जोपर्यंत चरित्र पापी होत नाही तोपर्यंत व्यक्ती पापी होत नाही. एखाद्याला जर पापी म्हणायचं तर त्या 3 वचनं जे आहेत त्या 3 वचनाची पूर्तता झाली पाहिजे. 3-4 वचनं जे आहेत त्याची पूर्तता झाली पाहिजे, मग व्यक्तीला आपण पापी म्हणू शकतो. पण त्याचा स्वभाव पापी आहे. आणि तो स्वभाव पापी कशामुळे झाला? तो पापाचा परिणाम आहे म्हणून तो स्वभाव पापी आहे. त्या व्यक्तीनं वैयक्तिक पाप केलं असं नाही. आणि म्हणून तो स्वभाव जो पापी आहे तो पापी स्वभाव जन्मताच आपल्याला मिळतो. स्वभाव पापी जो आहे तो जन्मताच आपल्याला मिळतो. म्हणून आपण देवाच्या वचनानुसार, स्वभावानुसार आपण जन्मापासूनच पापी स्वभावाचे आहोत, पण आपण पापी नाही. पापी होण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. पवित्रता घेण्यासाठी, मिळवण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. मला माहित आहे हे समजण्यासाठी थोडं कठीण आहे, पण आपण प्रयत्न करूया. नक्कीच आपल्याला देव ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करेल. पुढे जाऊया. रोमकारास पत्रेचा 5वा अध्याय 17 वचन. त्या एकाच्या अपराधाने, त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले. आता इथं लिहिलंय आदामान हवेनं, म्हणजे आदामानं पाप केलं आणि त्याच्यापासून मरण सर्वांवरती आलं. आता ते मरण का सर्वांवरती आलं? तो पापाचा परिणाम आहे. पापाचा परिणाम वेगळा आणि पाप वेगळा. कायन आणि हाबेलनं पाप जरी केलं नसतं तरी देखील त्यांना पापाचा परिणाम म्हणजे मृत्यू पत्करावा लागला असता. कारण की देवानं सांगितलं की पाप केलं की पापाचं वेतन मरण आहे. म्हणून जे मरण आपल्यावरती आलेलं आहे, किंवा जे मरण प्रत्येक व्यक्तीवरती येतं, ते मरण पापाचा परिणाम आहे. ते पाप देव आदामावरून त्या लेकरांवरती, लेकरांवरून लेकरांवरती लादत नाही. देव न्यायी आहे.
आता पुढे शिकूया. महत्वाची वचनं शिकत आहोत. त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले, तर ज्यांना कृपा व नीतिमत्तेचे दान यांची विपुलता मिळते, ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. 18 वचन. तर मग जसे एकाच्या अपराधाने सर्व मनुष्यांना दंड आज्ञा होते, म्हणजे एका मनुष्यानं पाप केलं, म्हणजे आदामानं पाप केलं, तर दंड कोणावरती आला? सगळ्यांवरती आला. तो पापाचा परिणाम आहे. ते पाप स्थलांतरित केलेलं नाहीये. पापाचा परिणाम लोकांवरती येणं आणि पाप लोकांवरती येणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देव कधीच आदामाच्या पापाबद्दल किंवा आदामानं पाप केलं म्हणून कायनाला पण पापी ठरवतो असं देव करत नाही. कदापि देव तसा करत नाही. पुढे वाचूया. 19. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले गेले, तसे एका येशूच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरतील. आता हे वचन स्पष्टपणे आपल्याला इथं काय पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं? जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने, तो एक मनुष्य कोण? आदम. त्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले गेले, तसे. आता पापी ते कसे ठरले गेले? एकोणीसावं वचन. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसे ह्या एकाच्या म्हणजे येशूच्या आज्ञापालाने बहुत जण नीतिमान ठरले. आता ह्याच्यावरती थोडं अभ्यास करूया. आता जर आपण उदाहरण घेतलं, कल्पना करा की आदामानं पाप केलं आणि सगळेच पापी झाले. तसं जर आहे तर येशू ख्रिस्त, तर काय लिहिलंय? एकाच्या आज्ञापालनाने. येशू ख्रिस्ताने आज्ञापालन केलं, बरोबर? मग येशू ख्रिस्तानं जर आज्ञापालन केलं तर आपण सगळेच मग पवित्र झालो पाहिजे, बरोबर ना? ह्या वचनानुसार जर आपण तसाच शब्दशः अर्थ घेतला तर आदामामुळे सगळेच पापी झाले, तर येशू ख्रिस्तामुळे सगळेच पवित्र झाले पाहिजेत. मग पवित्र आहोत का आपण? येशू ख्रिस्ताना एक ही आज्ञा मोडली नाही, तो पवित्र होता. मग तो जर पवित्र होता, त्यानं जर आज्ञा पालन केलं, तर आपण सगळे पवित्र झालो पाहिजे ना, किंवा पवित्र असलो पाहिजे ना. मग आपण पापात का आहोत? म्हणून हे वचन जे आहे, वचनाची फोड करूया. आता इथं काय लिहिलंय? जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले गेले. म्हणजे काय? आदामानं पाप केलं, पण कायनानं वैयक्तिकरित्या पाप केलं, म्हणून त्याचं चारित्र्य जे आहे ते पापी झालं. त्याचा स्वभाव पापाचा परिणाम म्हणून त्याला स्वभाव आदामाकडून पापीच मिळाला. स्वभाव वेगळा, पण स्वभाव पापी आहे म्हणून मनुष्य पापी आहे, हे चुकीचं आहे. मनुष्य पापी किंवा तो पापी स्वभावाचा मनुष्य त्याच वेळेस पापी होतो ज्या वेळेस तो निर्णय घेतो आणि त्याचं चारित्र्य पापी होतं. त्याच वेळेस तो स्वभावामध्ये पापी असलेला व्यक्ती पापी होतो. तोपर्यंत तो पापी होत नाही, त्याला फक्त पापी स्वभाव मिळाला असतो, तो पापी होत नाही. आणि उपकार मानतो की हे रेकॉर्डिंग सुरू आहे माझ्या मते, जेणेकरून ह्याचा अभ्यास आपण वारंवार करू शकतो. जर एखादा मुद्दा तुम्हाला ह्या ठिकाणी समजला नसेल तर कृपा करून हा व्हिडिओ वारंवार पहा. वैयक्तिकरित्या तुम्ही माझ्याशी बोलू शकता, पण हे वचनं शिकणं फार गरजेचं आहे. हे वचनं माझ्या माहितीनुसार जवळपास कुठं शिकवले जात नाहीत, सांगितले जात नाहीत. तर आता हे वचन काय म्हणतं ते बघूया. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले. तर मग हा प्रश्न आहे की जर आपण म्हणालो की जन्माचेच पापी, आदामानं पाप केलं म्हणून आपण सगळेच पापी, तर मग येशू ख्रिस्ताने आज्ञा पाळली तर आपण सगळेच पवित्र. मग आहोत का पवित्र? नाही. म्हणून हे वचन जे आहे, हे वचन आपण जसं लिहिलंय त्या दृष्टिकोनातून, त्या संदर्भातून शिकूया. आता इथं लिहिलंय, जसे एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी झाले. आता पुष्कळ जण पापी कसे झाले?
आदामानं पाप केलं, तो स्वभाव पापी, पापाच्या नंतर पापी स्वभाव, त्याचा स्वभाव सगळ्यांना पापी मिळाला. हम्म? प्रत्येक मनुष्याला स्वभाव काय मिळाला? पापी मिळाला. पण त्या पापी व्यक्तीनं, म्हणजे पापी स्वभाव, माफ करा, पापी स्वभावाच्या व्यक्तीनं जोपर्यंत निर्णय घेऊन पाप केलं नाही, तोपर्यंत तो व्यक्ती पापी झाला नाही. निर्णय घेतला, मग तो व्यक्ती पापी झाला. मग ते पुष्कळ जण किंवा सगळेजण जे मानव आहेत ते सगळ्यांनी निर्णय घेऊन ते पापी झाले. तसंच पुढे काय लिहिले? त्या एकाच्या, येशूच्या आज्ञापालनाने बहुत जण नीतिमान ठरले. म्हणजे येशूने निर्णय घेतला की मी आज्ञापालन करणार. येशू ख्रिस्तानं आज्ञापालन केलं, तो पवित्र होता. तो पवित्र होता, त्याने कधीच पाप केलं नाही. तसाच निर्णय आता आपल्याला घ्यावा लागेल की बाबा येशू ख्रिस्ताच्या मदतीनं मीही पवित्र आयुष्य जगीन, मीही मोहावरती विजय मिळवीन, आणि मग देवाचं वचन आपल्याला म्हणतं की आपणही तसेच नीतिमान ठरू. म्हणजे पाप करण्यासाठी जसा निर्णय घेतला तसंच आज्ञाभंगासाठी पण निर्णय घ्यावा लागतो. पापी होण्यासाठी जसा निर्णय घ्यावा लागतो तसंच नीतिमान ठरण्यासाठी देखील निर्णय घ्यावा लागतो. आदामानं पाप केलं म्हणून सगळेच पापी आणि येशू ख्रिस्त पवित्र होता म्हणजे सगळेच पवित्र, असा ह्या वचनाचा अर्थ नाही. ह्या वचनाचा अर्थ असा आहे की आदामानं पाप केलं पण सगळ्यांनी निर्णय घेऊन ते पापी झाले. तसं येशू ख्रिस्त पवित्र होता, त्यानं निर्णय घेतला, तसंच आपणही निर्णय घेतला पाहिजे, मगच आपण नीतिमान ठरू शकतो. आपोआप आपण पापी होत नाही, आपोआप आपण पवित्र होत नाही. निर्णय निर्णय निर्णय. म्हणून पापाचा परिणाम जो आहे तो मृत्यू आहे. पापाचा परिणाम काय आहे? आजारपण आहे, रोगराई, ते परिणाम आहेत. पापाचा परिणाम काय? की आपण, आपला कल, स्वभाव जो आहे तो पापी झालेला आहे. स्वभाव पापी झालेला आहे. चारित्र्य पापी त्याच वेळेस होतं ज्या वेळेस आपण ते 3-4 वचनं जे शिकलो, पहिले योहान 3:4, याकोब याचा 4 अध्याय 17 वचन, रोमकरास पत्र 14:23, जर आपण ते वचनानुसार पूर्तता केली तरच आपण पापी ठरतो, नाही तर ठरत नाही. आणखीन 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 कुठंतरी ह्याच्यामध्ये निर्गम याचा 20वा अध्याय, निर्गम याच्या 20वा अध्यायाकडे जाऊया. निर्गम याचा 20वा अध्याय याच्याकडे जाऊया. निर्गम याचा 20वा अध्याय 10 आज्ञेमध्ये ते वचन आहे, ते वचन आपण वाचूया. विशेष करून 4थं वचन आणि 5वं वचन. इथं लिहिले, तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस, वर आकाशातील, खाली पृथ्वीवर व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. तू त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची पूजा करू नकोस, कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आता इथं वडिलांनी केलेलं पाप जे आहे त्याचा परिणाम लेकरांवरती नक्कीच होतो. परिणाम, देव ते पाप वडिलावरती पण आणि लेकरांवरती पण लादत नाही. म्हणजे वडिलाने केलेलं पाप वडील दोषी ठरतो, देव त्या लेकरांना वडिलाच्या पापाबद्दल दोषी ठरवत नाही, पण परिणाम भोगावा लागतो. आता उदाहरणार्थ कल्पना करा की एका कुटुंबामध्ये आई वडील आणि लेकरं आहेत, आणि आई वडिलांनी काहीतरी चोरी केली किंवा वडिलांनी चोरी केली. मग पोलीस येतात, त्या वडिलांना घेऊन जातात, कोर्ट कचेरी खटला त्यांच्यावरती चालतो. दोषी कोणाला ठरवलं जातं? ज्यानं गुन्हा केला त्यानं, का त्याच्या लेकराला पण? मग जगामध्ये जर एवढं व्यवस्थित वातावरण, म्हणजे एवढ्या व्यवस्थित गोष्टी समंजसपणे केलेल्या आहेत की वडिलांना चोरी केली ना, वडीलच दोषी, पण त्याचा परिणाम लेकरांवरती होतो. काय होतो? सगळा समाज त्याला म्हणतो, बाबा तुझ्या वडिलांना चोरी केली, तुझा वडील चोर आहे, चोर आहे, चोर आहे, चोर आहे. हा परिणाम झाला. मग त्या लेकरालाही खूप वाईट वाटतं. तो म्हणतो की अरे, कारण नसताना मला हे सर्व सहन करावं लागतात, आणि असं जर आहे तर मी पण चोरी करतो. मग जर त्या लेकरानं चोरी केली तर मग ते लेकरू पापी, तोपर्यंत ते लेकरू पापी नाही.
स्वभाव जरी पापी असला तर व्यक्ती पापी त्याच वेळेस होतो ज्या वेळेस तो त्याच्या चारित्र्यामध्ये, विचारामध्ये निर्णय घेतो, त्याच वेळेस तो पाप करतो. त्याच्या अगोदर कितीही त्याचा स्वभाव पापी असू दे, देव त्याला पापी ठरवत नाही. का? कारण की त्यानं निर्णय घेतलेला नाही. म्हणून मी जन्माचाच पापी आहे जरी दावीद म्हटला, तर तो वातावरणाविषयी म्हणत आहे, परिस्थितीविषयी म्हणत आहे. तो म्हणत आहे की परिस्थिती जी आहे ती पापी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये मी जन्म घेतला आहे. वातावरण जे माझ्या आजूबाजूला होतं ते वातावरण पापी आहे, म्हणून मी त्या पापामध्ये जन्मलेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की दावीद जन्मताच पापी आहे. म्हणून खूप वचनांचा अभ्यास करूया आपण. एकच वचनावरती पूर्ण तत्व आणि पूर्ण विचार कधीही आपण मांडू नये. आता उदाहरण पाहूया. कल्पना करा की एका व्यक्तीनं पाप केलेलं आहे. तर कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला वाईट सवय आहे दारू पिण्याची. वडील आहे आणि लेकरू आहे, आणि वडील मद्यपान करत 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 खूप अशा चुका करतात किंवा पाप करतात, व्याभिचार करतात किंवा कोणाचा प्राण घेतात, खून वगैरे, आज्ञा मोडतात, बरं का. मग ते लेकरू ह्या सर्व गोष्टी बघतं. आता लेकराचा स्वभाव कसा आहे? पापी आहे. का? जन्मताच तो पापी स्वभावाचा आहे. पण ते लेकरू बघत आहे या सर्व गोष्टी. लहान लेकरू आहे, त्यानं कधी अजून निर्णय घेतलेला नाही, बघत आहे की काय चाललंय काय चाललंय. पण बहुतांश वेळेस असं होतं की ते लेकरू जे आहे त्याचा कल जो आहे तो पापी स्वभावामुळे आता पापाकडं, म्हणजे वडिलाच्या ज्या सवय आहेत त्या सवय लेकरालाही लागण्यासाठी काय होतं, त्या पापी स्वभावामुळं प्रोत्साहन मिळतं त्या लेकराला. चुकीची गोष्ट कर, चुकीची गोष्ट कर, वाईट गोष्ट कर, आणि त्या वाईट गोष्टीची त्याला देखील आवड होते. पण जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत ते लेकरू पापी नाही. स्वभाव पापी असू दे, चरित्र पापी नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जरी वडिलानं पाप केलं तर त्याचा फक्त स्वभाव पापी जो आहे तो लेकरावरती स्थलांतरित होतो, लेकरू पापी होत नाही. आणि शेवटचं वचन, सर्वात महत्वाचं वचन, एजेकियेलचा 18वा अध्याय. एजेकियेलचा 18वा अध्याय फार फार महत्वाचं वचन आहे, आणि ते वचन माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी शिकावं. एजेकियेलचा 18वा अध्याय आणि विशेष करून 20वं वचन. एजेकियेलचा 18वा अध्याय आणि विशेष करून 19 पासून वाचूया की 20 वाचूया. इथं लिहिलंय, जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही. किती स्पष्ट आहे नाही का? म्हणजे मुलगा जो आहे, वडिलांनी जर पाप केलं तर ते वडिलांचं पापाचं ओझं देव मुलग्यावरती लादत नाही. मुलग्याला म्हणत नाही की वडिलांना हे पाप केलं, आता त्या पापाचा परिणाम तुझ्यावरती येईल आणि पाप ही मी तुझ्यावरती लादेन. असं देव करत नाही. तिथं लिहिलंय, मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही आणि बाप मुलाच्या पातकाचा भार वाहणार नाही. धार्मिकाला त्याच्या धार्मिकतेचे फळ मिळेल आणि दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल. असं जर आहे तर मग आपण जन्माचेच पापी कसे काय? बंधू आणि भगिनींनो, सखोल अभ्यास आहे. मला एवढ्या काळामध्ये, एवढ्या थोड्याशा वेळेमध्ये सर्व वचन, सर्व गोष्टी सांगण्यासाठी वेळ नाहीये, वेळ कमी पडत आहे. पण माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण हे जे वचन शिकलेलं आहोत ना, त्या वचनाचा अभ्यास करूया. कारण की जोपर्यंत व्यक्ती निर्णय घेत नाही तोपर्यंत त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही. सर्वोच्च न्यायालय घ्या, उच्च न्यायालय घ्या, जिल्हा सत्र न्यायालय घ्या, कोणतंही न्यायालय घ्या, जो व्यक्ती गुन्हा करतो ना त्याच्यावरतीच दोषारोप होतो. त्याच्या लेकरावरती दोषारोप होत नाही. त्या लेकरांवरती त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्या लेकरांना वाईट नाव मिळतं, त्या लेकरांचं बदनामी होते, हे परिणाम झाले. पण सरकार कधीच ते वडिलाचा गुन्हा लेकरांवरती लादत नाही. मग मनुष्याला जर इतकं कळतं तर देवाचं वचन म्हणतं की देव न्यायी आहे. देव न्यायी आहे. म्हणून
वातावरण जे आहे ते पापी आहे. आपल्या आजूबाजूचं वातावरण पापी आहे. आणि पापाचा परिणाम म्हणजे आदामन हवेनं केलेलं पाप, त्याचा परिणाम जो आहे ते आपण भोगत आहोत. पण देवाचं वचन म्हणतं की ते पाप जे आदामानं हवेनं केलं, त्यांनी झाडाचं फळ खाल्लं, आता त्याच्यासाठी मी दोषी आहे का? कायन आणि हाबेल दोषी आहेत का? निर्णय आदामन हवेने घेतला, पण त्याचा दोष कायन आणि हाबेलवरती. म्हणजे थोडक्यात काय, कायन आणि हाबेल तू पाप केलंस. कायन आणि हाबेल म्हणेल, कोणतं पाप? बऱ्या वाईटाचं झाडाचं तू फळ खाल्लंस. देवा, मी त्या ठिकाणी नव्हतो. पाप कधी स्थलांतरित होत नाही. मुलगाचं पाप मुलग्यानंच भार व्हायचा, बापाचं पाप बापानेच त्याचा भार व्हायचा. फक्त परिणाम जे आहेत ते परिणाम आई वडिलांकडून लेकरांवरती होतात. म्हणून खूप वेळेस तुम्हाला पाहायला मिळालं असेल की जसे आई वडील तसे लेकर आहेत स्वभावानुसार. जर आई वडील चिडचिडा स्वभावाचे असतील तर लेकरं पण तसेच. का? पापाचा स्वभाव तो स्थलांतरित झालेला आहे. आज लेकरांच्या नवीन बाळाच्या हातामध्ये तुम्ही जर काहीतरी पेन नाहीतर काहीतरी गोष्ट दिली तर ते घट्ट पकडतं. परत मागितलं तर ते देत नाही. हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते घट्ट धरतं, आपल्याकडे घेतं. का? कारण की तो स्वभाव, मला पाहिजे पाहिजे मला पाहिजे, माझं आहे. न कळत त्या गोष्टी त्या लेकराकडून होतात. त्याला म्हणायचं स्वभाव. स्वभाव वेगळा, चरित्र वेगळं. चरित्र त्याच वेळेस पापी होतं ज्या वेळेस आपण निर्णय घेतो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण कदापि म्हणू नये की आपण जन्माचेच पापी आहात. लोक काय करतात, मी जन्माचाच पापी आहे, मी पापावरती विजय मिळवू शकणार नाही असं म्हणून काय करतात, पापाविरुद्ध लढाई बंद करतात. ते म्हणतात की पापाविरुद्ध आम्ही लढूच शकत नाही, आणि म्हणून ते काय म्हणतात की आम्ही पापातच राहणार. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं की आपण पवित्रतेमध्ये पाऊल ठेवलं पाहिजे. रोमन कॅथलिक मंडळीमध्ये असंच शिकवलं जातं की आपण सगळे जन्माचेच पापी आहोत. आणि म्हणून रोमन कॅथलिक मंडळीमध्ये असा विचार मांडला जातो की जे नवीन जन्मलेलं बाळ आहे ते जर जन्माचंच पापी आहे तर मग आई वडिलांना काळजी. ते बाळ 3-4 दिवसानंतर जर मरण पावलं तर ते बाळ कुठं जाईल? कारण की रोमन कॅथलिक मंडळीमध्ये शिकवलं जातं की जर तुम्ही पापातच राहिला तर तुम्ही नरकामध्ये जळत राहाल, जळत राहाल, जळत राहाल, जळत राहाल. मग आई वडिलांना काळजी. ते म्हणतात की आमचं बाळ जे आहे ते नरकात जळून, म्हणजे अग्नी, काय म्हणतात त्याला शब्द, अग्नी आणि गंधकाने त्याचा नाश होऊ नये, असं आई वडिलांची काळजी. म्हणून आई वडिलांना धीर देण्यासाठी रोमन कॅथलिक मंडळीमध्ये बाळ असलं त्या बाळाचाच बाप्तिस्मा केला जातो. आणि असं मानलं जातं त्याचा बाप्तिस्मा झालाय ना, आता ते बाळ सुरक्षित आहे. हे रोमन कॅथलिक मंडळीमध्ये शिक्षण आहे की आपण जन्माचेच पापी आहोत. म्हणून आई वडिलांना काळजी. की लहान लेकरं मरण पावतात, मग आई वडिलांना काळजी, हे लेकरू मरण पावलं तर त्या लेकराला अग्नी गंधकामध्ये त्याचा नाश होईल, ते जळतच राहील, जळतच राहील, आम्हाला ते नको आहे. म्हणून त्याचा बाप्तिस्मा लहान बाळ असतानाच केला जातो, पाणी शिंपडून. म्हणून बंधू आणि भगिनींनो, जे सत्य आहे ते सत्य सातत्यानं शिकत जाऊया. कारण की जेवढं आपल्याला स्पष्टपणे देवाचं वचन कळेल तेवढं आपल्यामध्ये, आपल्या विचारामध्ये स्पष्टता येईल. आणि आपल्याला नेमकं कळेल की आपली ताकद काय आणि आपला अशक्तपणा काय. म्हणून या सर्व परिणामामध्ये आपण जन्मापासून पापाचे कसे आहोत, स्वभावानुसार फार अशक्त आहोत. आपला स्वभाव पापी आहे, आपला स्वभाव पापी आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपला कल जो आहे ना तो पापाकडे आहे, वाईट गोष्टीकडे आहे. आपली ओढ जी आहे ती वाईट गोष्टीकडे आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीवरती विजय मिळवावा, आपल्याला पवित्रता यावी. आपण निर्णय घेऊन पापी झालेलो आहोत. आपण असेच पापी झालेलो नाही. आपण नैसर्गिकरित्या पापी झालेलो नाहीये. आपण निर्णय घेऊन पापी झालेलो आहे. आणि त्या पापावरती विजय मिळवण्यासाठी एकच येशू ख्रिस्त आला. त्या येशू ख्रिस्तासाठी जर आपण निर्णय घेतला, त्यानं जसं पवित्रतेसाठी निर्णय घेतला तसा आपण जर निर्णय घेतला तर आपल्याला देखील तो येशू ख्रिस्त पवित्र राहण्यासाठी मदत करेल आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.